त्यानंतर कोर्टानं जो मालेगाव प्रकरणी निकाल दिलाय त्यावर पृथ्वीराज चव्हाण बोलतायत. मोटरसायकल एका व्यक्तीची होती, आरोपीची होती, हे सिद्ध झालेलं आहे. आता तुम्ही जर पुरावा सादर करताना अंतिम पातळीवर नाही केला, शेवटी पुरावा कोण सादर करणार? एनआयए करणार, एनआयएचे वकील करणार. तर म्हणजे एनआयएच्या प्रॉसिक्युटर्सना अपयश आलेलं आहे. कारण एनआयए हे अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली काम करते. ती संघटना, ती एजन्सी ही गृह मंत्रालयाखाली आता जी काम करते. पण 17 वर्ष एनआयएला पुरावे सापडत नाही, हे कितपत गंभीर आहे? नाही, पुरावे सापडले का नाही हा वेगळा प्रश्न आहे. पुरावे सादर केले नाहीत, कोर्टासमोर पुरावे सादर केले नाहीत. सापडत नाही असं नाही. समजा सापडले आणि मी दिले नाहीत तर मग काय करणार? कोर्टाने काय म्हटलेलं आहे की एनआयएच्या प्रॉसिक्युटर्सनी पुरावे सादर करू शकले नाहीत. ठीक आहे, तर त्याचा काय अर्थ काढायचा आपण काढू. तुम्ही त्यांच्यावरती आरोप होते तेच दोषी आहेत असं वाटतं तुम्हाला? नाही, आता मी त्यात मी आय एम नॉट कॉम्पिटंट टू से दॅट. आज 17 वर्ष खटला चाललेला आहे. चौकशी यंत्रणा पहिल्यांदा महाराष्ट्राच्या एटीएसने हा खटला चालवला. महाराष्ट्राच्या एटीएसने, महाराष्ट्राच्या पोलिसांनी या बॉम्बस्फोटाबद्दल चार्जशीट दाखल केली 17 लोकांच्या विरुद्ध, नंतर 7 लोकांच्या विरुद्ध. तर महाराष्ट्र पोलीस इनकॉम्पिटंट आहे का? त्यांनी मुद्दाम खोट्या केसेस रचल्या का? हा देवेंद्र फडणवीसने सांगितलं पाहिजे मला. ज्या लोकांनी, महाराष्ट्र पोलीसच्या ज्या लोकांनी खटला भरलाय त्यांच्यावर कारवाई करा. तुम्हाला वाटत असेल खोटा आहे म्हणून. कोणी मारलं याला? कोणीच मारलं नाही. किती गंभीर बाब आहे. तुम्ही यामध्ये राजकारण आणता, हे फार दुर्दैवी आहे. अगदी चुकीचं आहे. शोधलं पाहिजे, गुन्हेगार जे असतील त्यांना शोधलं पाहिजे. पुरावा सादर केला नाही, प्रॉसिक्युशन नीट झालं नाही म्हणून सुटले. ट्रेनमधल्या बॉम्ब ब्लेटची कहाणी असेल किंवा मालेगावच्या बॉम्ब ब्लेटची असेल, हे अपयश आहे सरकारचं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल अमित शहा यांनी म्हटलेलं होतं की भगवा रंग हा हिंदुत्वाचा आहे आणि त्यामध्ये कुठल्याही दहशतवादी कारवाया नाहीत किंवा हिंदू हे दहशतवादी नाहीत, अशा पद्धतीचं स्टेटमेंट काल अमित शहा यांनी केलं होतं. आज कोर्टामध्ये ज्यावेळेला या सगळ्या लोकांना निर्दोष मुक्तता करण्यात आली त्यावेळेला आरोपींनी सुद्धा अशाच पद्धतीनं कोर्टाचे आभार मानताना भगवा रंग हा दहशतवादाचा नाही असं म्हटलेलं आहे. हे पहा, मी मगाशी सांगितलंय, पुन्हा एकदा मी सांगतो. स्वतंत्र भारतामध्ये पहिली दहशतवादी घटना ही नथुराम गोडसे यांच्याकडून झाली. आता नथुराम गोडसे कुठल्या धर्माचे होते किंवा त्यांनी काही धर्म बदलला होता का गोळी मारताना, तर हे सांगितलं पाहिजे. आणि मी सांगितलं नाही की आता दहशतवादी घटना नक्षलवाद्यांच्याकडून होतात, ते कुठल्या धर्माचे असतात. दहशतवादाचा धर्म नसतो, जात नसते, पंथ नसतो. दहशतवादी हा गुन्हेगार आहे, क्रिमिनल आहे, मर्डरर आहे आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे. आणि कृपा करून भगवा वगैरे या रंगाचा वापर करू नका. भगवा आमच्याकरता आणि त्याला तुम्ही या लोकांनी काबीज करून टाकलेला आहे. त्याला हिंदुत्व आणि भाजपचा रंग किंवा आणखी कुठल्या पक्षाचा रंग दिलेला आहे, बिलकुल आम्हाला मान्य नाही. भगवा हा रंग संत ज्ञानेश्वरांचा आहे, भगवा हा रंग वारकऱ्यांचा आहे, संत तुकारामाचा आहे, छत्रपती शिवरायांचा आहे. तुम्ही त्याला म्हणायचं असेल तर सनातनी म्हणा किंवा आणखी कुठल्या तरी धर्माचं नाव द्या. सर, हे जे सगळे निर्णय येतात लागोपाठ, म्हणजे साखळी बॉम्बस्फोट मध्ये देखील निर्दोष सुटका करण्यात आली, त्यानंतर आता मालेगाव प्रकरणामध्ये देखील निर्दोष सुटका करण्यात आली आरोपींची मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात. या सगळ्या निर्णयांमुळे भारताची छबी किंवा महाराष्ट्राची कुठेतरी एक्सटर्नल जे आपले अफेक्ट आहेत त्याच्यामध्ये चुकीची जाईल का, की आपण भारतामध्ये महाराष्ट्रामधून काही करा, तुमची काही वर्षांनी निर्दोष सुटका होईल, असे इमेज होऊ शकतं का बाहेर? आता ही वस्तुस्थिती आहे. पहलगामचा स्फोट झाला, आरोपी पकडले नाहीत. कुणी केला, काय केलं त्याबद्दल शंका आहे. मुंबई बॉम्बस्फोट झाले, रेल्वेमध्ये झाले, आरोपी शिक्षा झाली नाही कारण पुरावा साथ ठेवता आला नाही. मालेगावमध्ये निर्दोष हा शब्द मी वापरणार नाही. मला वाटतं की पुराव्याच्या अभावी आरोपींना सोडण्यात आलेलं आहे आणि पुरावा सादर करायची जबाबदारी आमची नाही आहे किंवा जे कुटुंबीय जे त्या घटनेमध्ये वारलेले कुटुंब आहेत त्या कुटुंबियांची जबाबदारी नाही आहे. ही सरकारची जबाबदारी आहे, ही गृहमंत्रालयाची जबाबदारी आहे. त्यांनी पुरावा सादर केला नाही
तर महाराष्ट्राची जनता, देशातली जनता ठरवेल की पुरावा सादर कुणी करायचा असतो आणि केस कुणी जिंकायची असते. आज एकामागोमाग एक जर आरोपी मुक्तपणे सुटत असतील तर ही टिप्पणी आहे प्रॉसिक्युशनवर, गृहमंत्रालयाचे जे प्रॉसिक्युशन करणारी यंत्रणा आहे त्याच्यावर ही टिप्पणी आहे.